पुराड्यात 91 जोडप्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न. कन्यादान योजनेचे अनुदान 50,000 करण्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे आश्वासन. नमस्कार, सत्यको जाणू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. देवरी पुराडा गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय पुराम आणि माजी महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता पुराम यांच्या अथक परिश्रमातून साकारलेला भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळा आज पुराडा येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यात 91 जोडप्यांनी अग्नीला साक्ष ठेवून आणि आदिवासी धर्मातील पारंपरिक रीतिरिवाजांनुसार गृहस्थाश्रमात प्रवेश केला. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला आली शाही कळा. या विवाह सोहळ्याला राज्य आणि केंद्र स्तरावरील अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. पंकज भोयर उपस्थित होते. त्यांच्यासोबतच राज्यसभा खासदार मायाताई इनवाते, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान, जिल्हा परिषद अध्यक्ष लेखराम भिंडारकर, भारतीय जनता पक्षाचे भंडारा गोंदिया संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे आणि देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. सविता पुराम यांनी मांडल्या आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. सविता पुराम यांनी अत्यंत आक्रमक आणि मुद्देसूद भाषण केले. त्यांनी सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की सध्या महागाईच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून मिळणारे 25,000 रुपयांचे कन्यादान अनुदान अत्यंत तोकडे आहे. ही रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात यावी. इतकेच नव्हे तर त्यांनी एक महत्त्वाचा भौगोलिक आणि सामाजिक मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की आपल्या भागाचे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांशी बेटीरोटीचे जवळचे नाते आहे. अनेकदा सीमावर्ती भागात लग्ने होतात. अशावेळी आंतरराज्यीय विवाहांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने नियमात बदल करावा. मंत्र्यांची मोठी घोषणा, सभागृहात आवाज उठवणार. सविता पुराम यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. ते म्हणाले की सविताताईंनी मांडलेली 50,000 रुपये अनुदानाची मागणी ही समाजाची गरज आहे. मी राज्याचा मंत्री म्हणून या विषयाचा मंत्रिमंडळात आणि सभागृहात पाठपुरावा करेन. आदिवासी बांधवांच्या हितासाठी राज्य सरकार सदैव तत्पर असून ही मागणी मार्गी लावण्यासाठी मी वैयक्तिक प्रयत्न करेन. मांदरीच्या तालावर रंगली होती पूर्वसंध्या. या विवाहाची सुरुवात अत्यंत धामधुमीत झाली होती. 25 एप्रिलच्या रात्री आयोजित मांदरी नृत्यात खासदार मायाताई इनवाते, आमदार संजय पुराम, सविता पुराम आणि सर्व नेत्यांनी स्वतः सहभागी होऊन ढोलताशांच्या तालावर ठेका धरला होता. वधूवर त्यांचे नातेवाईक आणि हजारो गावकऱ्यांनी या नृत्याचा आनंद लुटला, ज्यामुळे आदिवासी संस्कृतीचे एक विलोभनीय दर्शन साऱ्या जगाला घडले. आमदार संजय पुराम यांचा संकल्प सिद्धीस. समाजाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे आणि अवाजवी खर्चाला फाटा देणे हा आमदार संजय पुराम यांचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. 2014 पासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम आज एका वटवृक्षाप्रमाणे विस्तारला आहे. प्रत्येक जोडप्याला शासनाच्या योजनेतून 25,000 रुपयांचा आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी आमदार पुराम यांनी प्रशासकीय पातळीवर सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज दुपारी 11 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला हजारो नागरिकांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. एकाच मांडवात 91 जोडप्यांचे विवाह लागल्याने संपूर्ण पुराडा परिसरात आनंदाचे भरते आले होते. हे सामूहिक विवाह सोहळ्याचा हा दुसरा वर्ष आहे. 2025 मध्ये पण सामूहिक विवाह सोहळा आपण याच ठिकाणी केला होता, ज्याच्यामध्ये 121 आदिवासी समाजातील मुलामुलींचे विवाह संपन्न झाले होते. यावर्षी देखील आदिवासी मुलामुलींचे विवाह संपन्न झालेले आहे. जवळपास 91 जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत. शासनाच्या वतीने त्यांना जी देण्यात येणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी जी आहे, ही वाढवून देण्यासाठी देखील आपण मागणी केली आहे मंत्र्यांकडे. आपण दरवर्षी मागणी धरून मागणी करतो आहे. यावर्षी देखील आपण मागणी केलेली आहे का महागाई खूप वाढलेली आहे, वर वधूंना परवडण्यासारखे नाही आहे 25,000. म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की 25,000 ऐवजी येत्या काळामध्ये वर वधूंना आदिवासींच्या मुलामुलींना 50,000 तरी शासनाने द्यावं अशा प्रकारची आपण विनंती केलेली आहे. भागवती सौ सविताताई संजयजी पुराम यांनी या ठिकाणी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला. आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे. एकंदरीतच आपल्याला जास्तीचे खर्च वाचवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरिता अशा पद्धतीचं उपक्रम राबविणे हे निश्चितच या भागाचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम याच्यामध्ये यांनी पुढाकार घेतला. याच्याकरता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. वाढवून देण्याची मागणी देखील केली. काय मागणी आहे? निश्चितपणे काळानुरूप याच्यामध्ये कुठेतरी अनुदान जे मिळतं सध्या 25,000 रुपये
ते वाढवून 50,000 मिळावं अशी आयोजकांची मागणी आहे. सरकार याची दखल त्या ठिकाणी घेईल आणि योग्य कारवाई करेल. काही वरवधूपैकी एक छत्तीसगडच्या राज्यातला देखील आहे, तो देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्या संदर्भात आपण काय सांगणार? या भागातल्या लोकप्रतिनिधींची अशी मागणी आहे की अशा पद्धतीचे सामूहिक विवाह सोहळे करताना या भागाला लागून याच्या बॉर्डरवरतीच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आहे. अनेक संबंध हे त्या राज्यातल्या कुटुंबासोबत देखील होत असतात. त्याच्यामुळे वधू किंवा वर हे दोघांपैकी एक जर का तिथलं असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे. विशेष करून आमच्या सविताताई पुराम याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत, तर निश्चितपणे सरकार देखील याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करेल. बातमीकरिता नरेश सुरेश बोपचे, सत्य को जानो न्यूज, गोंदिया.